कशाला आणली? सकाळी गाडीत ठेवायची ना रे. शी, कोणाला कळलं तर आपण ही पावडर इथे आणलीये म्हणून. पण सासूबाई एवढ्या पावडरीचं तुम्ही काय करणार आहात? खाऊया दोघे मिळून. पावळट ती गाडीत नेऊन ठेव, तिथे गेल्यावर सांगते तुला. अरे ने रे बाबा, मला मळमळल्यासारखं होतंय. हो चला ना. ई. आता बघते ना ती वृंदा कशी बसते 12वीच्या परीक्षेला ते. प्रसाद झाडू घेतला का? हो घेतला. आणि जुनी फडकी घ्या, धूळ वगैरे पुसायला. घेतलंय. जुनी बादली घेऊन ठेवा एक. हो घेतो. आणि ते ढेकूण मारायचा स्प्रे आहे, घेतलाय? सगळं घेतलंय बाबा, आठवणीने सगळं घेतलंय, काही काळजी करू नका. वृंदा आयुष्यमान भव, यशस्वी व्हा. हे असे का गेले? तो सामान ठेवायला गेलाय पुढे. अहो अहो थांबा. अहो कसला वास येतोय हा? कसला वास येतोय? खूपच उग्र वास आहे हा. अरे चला, उभे का आहात तुम्ही? चला निघूया. चला. अगं पण हा वास येतो कुठून? अरे काय माहिती, मला कसं माहिती? चल चल चल. या आतमध्ये. सुवर्णा दे. खूप छान जागा आहे. आवडलं ना तुला? हो चला. अगदी मोठी आणि हवेशीर आहे. तू बघ, ह्या जागेत आपलं हॉटेल नक्की चांगलं चालेल. तुझ्या तोंडात साखर पडो देवा. ही जे काय म्हणते ना तसंच होते बाबा, प्लीज. हो पण सध्या तरी साफसफाई करायला खूप आहे. अहो डॉक्टरीन बाई, साफसफाई आम्ही करू. हा हे तसं नाही प्रसाद. हे बघ, बाबांना मी प्रॉमिस केलेलं आहे की वृंदाला इकडे आणल्यावरती तिला अजिबात कामाला लावणार नाही. त्याच्यामुळे तू शांतपणे बसायचं आणि अभ्यास करायचा. अरे हो, पण आल्या आल्या लगेच थोडे अभ्यास करणार आहे मी. तू जरा बघू दे ना मला.